नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. ॲडव्होकेट भालेराव सुमनला काही प्रश्न विचारत असतात. प्रश्नांची उत्तरं देताना मात्र सुमन चांगलीच थरथरत असते. जेव्हा तो तिला पाणी देतो तेव्हा सुमनला पाण्याचा ग्लासही धरता येत नाही आणि हाच मुद्दा ॲडव्होकेट भालेराव उचलून धरतात. जो व्यक्ती साधा पाण्याचा ग्लासही साध्या व्यवस्थितपणे हाताळू शकत नाही, त्या व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे, त्या व्यक्तीच्या मनावर परिणाम झालेला आहे असं तो सर्वांना सांगतो. अर्जुन त्यावरती ऑब्जेक्शन घेतो. ज्या बाईचा नवरा स्वतःच तिला किडनॅप करतो, तिचे हाल करतो, त्या बाईचं मानसिक खच्चीकरण झालेलंच असणार आहे ना. मग भालेराव म्हणतात, तेच तर मी सांगायचा प्रयत्न करतोय की या मानसिक रुग्ण आहेत. आणि तो कोर्टामध्ये एक अहवाल सादर करतो. या अहवालामध्ये सगळं स्पष्ट दिलेलं आहे. सुमन किल्लेदार यांची मानसिक अवस्था ठीक नाही आहे. त्यासाठी त्यांना डॉक्टरांचा आधारही घ्यावा लागला आहे. आता जज साहेब तो अहवाल वाचतात आणि ठरवतात की सुमन किल्लेदार यांची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही. आता मात्र सुमनला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती बोलू लागते की मला काही झालेलं नाही आहे, मी एकदम व्यवस्थित आहे. आता अर्जुनला काहीच बोलता येत नाही. भालेराव म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना एक मला प्रश्न विचारायचा आहे. नेमकी ही केस आहे तरी कशाची? म्हणजे रविराज किल्लेदार यांचा ॲक्सिडेंट झाला याची की सुमन किल्लेदार यांच्या किडनॅपिंगची? आता अर्जुन त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देणार तितक्यात रविराज किल्लेदार उभा राहतो आणि कोर्टाकडून बोलायची परवानगी मागतो. तो सांगतो की ही केस 22 वर्ष झालेल्या फसवणुकीची आहे. माझ्या सख्ख्या भावाने आमची जी फसवणूक केली आहे, विश्वासघात केला आहे, त्या सगळ्याची ही केस आहे. आणि असंही त्याला जर शिक्षा झाली तर आमची 22 वर्ष तर काही भरून निघणार नाहीत, पण आम्हाला थोडा तरी न्याय मिळाल्याचं समाधान असेल. आणि म्हणूनच मी रविराज किल्लेदार कोर्टाकडे न्यायाची अपेक्षा करतो. आता इकडे प्रिया म्हणते की एकदा का त्या नागोबाला जेल झाली ना, महिपत आणि नागोबा दोघेही जेलमध्ये सडत राहतील आणि मग मी कुठे मोकळा श्वास घेईल. आणि मग ती देवाला हात जोडून प्रार्थना करते की देवा, आजवर मी तुला कधी काही मागितलं नाही आहे आणि जे काही मी तुला मागितलं ते तुम्हाला कधी दिलंच नाही आहे. आता मी तुझ्याकडे एक शेवटचं मागणं करते की त्या नागोबाला चांगली शिक्षा होऊ दे आणि तो जेलमध्येच जाऊ देत. आता इकडे अर्जुन रविराजला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि त्यांना प्रश्न विचारतो की तुमचं आणि नागराज किल्लेदार यांचं एवढ्या 22 वर्षामध्ये कधी ॲक्सिडेंटबद्दल बोलणं झालं का? तेव्हा रविराज म्हणतो की हो, बऱ्याच वेळा झालं, पण आज मला कळते की या सगळ्यामध्ये त्याचाच हात होता. जेव्हा मी सगळे पुरावे उलट तपासणी घेतली त्यावेळेस मला असं कळालं की माझी बायको, मुलगी ज्यांना भेटण्यासाठी मी इतका तडफडत होतो, नागराजला या सगळ्या गोष्टीची कल्पना असूनसुद्धा त्यांनी ते पुरावे नष्ट केले. आता भालेराव ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणजे तुमच्या बायको आणि मुलीला भेटण्यासाठी तुम्ही तळमळत होतात आणि त्याच तळमळीतून तुम्ही हा आरोप त्यांच्यावरती करताय असं तो बोलतो. तेव्हा रविराज त्याला स्पष्ट शब्दामध्ये सांगतो की मी पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्हीही आयुष्य अगदी वेगवेगळे ठेवतो. नागराजने आम्हाला मारण्यासाठी केलेला कट वेगळा आणि त्या संदर्भामध्ये असणारे सगळे पुरावे हे एका ठिकाणी. गेले 22 वर्ष मी त्याची फसवणूक स्वतः अनुभवतोय. आता मात्र नागराज चांगलाच गडबडलेला असतो. अर्जुन आता साक्षीदार म्हणून महिपत शिकरेला बोलावतो. तसं महिपत विटनेस बॉक्समध्ये येतो. अर्जुन त्याला प्रश्न विचारतो की 22 वर्षापूर्वी तुम्हाला जे ॲक्सिडेंट करायला सुपारी दिली होती ती नागराज किल्लेदार यांनीच दिली होती का? कोणी दिली होती याचं नाव सांगा. तेव्हा नागराज त्याच्याकडे रागातच पाहत असतो आणि महिपतला तो साक्षीचा व्हिडिओ आठवतो जो पोलीस कॉन्स्टेबलने त्याला दाखवलेला असतो. आता अर्जुन वारंवार त्याला हाच प्रश्न विचारत असतो, कोण आहे तो व्यक्ती ज्याने तुम्हाला सुपारी दिली होती? जज साहेबसुद्धा महिपतला बोलायला सांगतात, मात्र महिपत काहीच बोलत नाही.
जज साहेब सांगतात की महिपत शिकरे यांनी कोणतं स्टेटमेंट न दिल्यामुळे त्यांना इथून घेऊन जाण्यात यावं. ॲडव्होकेट भालेराव म्हणतो की अर्जुन सुभेदार फक्त त्यांना जे हवं आहे तेच ते वधवून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे माझ्या अशिलाला म्हणजेच नागराज किल्लेदार यांना जामिनावरती सोडण्यात यावं, कारण कुठलेही ठोस पुरावे त्यांच्याबद्दल मिळालेले नाहीत. अर्जुन म्हणतो माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे आणि तो कोर्टामध्ये तो व्हिडिओ सादर करतो ज्यामध्ये नागराजने सुमनसमोर त्याच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिलेली असते. मीच ॲक्सिडेंट घडून आणला, मीच आहे तो मास्टर माइंड, सांग कोणाला सांगायचं आहे ते. ॲडव्होकेट भालेराव त्याच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेतात. आजकाल टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे आणि असे व्हिडिओ सहजासहजी तयार केले जाऊ शकतात. कॉलेजची मुलं तर हातोहात असा व्हिडिओ तयार करू शकतात. मी त्याचा तुम्हाला एक डेमोज देतो आणि असं म्हणून तो एक स्वतःचा मोबाईल काढून नागराजचा एक व्हिडिओ काढतो आणि त्याला इफेक्ट देऊन तो कोर्टामध्ये सादर करतो. आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर जज साहेब म्हणतात की अशा पद्धतीचा पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही, कारण ॲडव्होकेट भालेराव यांनी असा व्हिडिओ अगदी काही क्षणामध्येच इथे तयार करून दाखवलेला आहे, त्यामुळे हा पुरावा ग्राह्य असू शकत नाही. आता मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. रविराजला तर प्रचंड राग आलेला असतो. जज साहेब सांगतात की प्रथमदर्शनी कुठलेच पुरावे नागराज किल्लेदार यांच्या विरोधामध्ये सादर झालेले नाहीत, त्यामुळे हे कोर्ट त्यांना पोलीस कस्टडीमध्ये राहण्याची गरज नाही असंच सांगते. तरीही फायनल निर्णय उद्या सांगितला जाईल. आता हे ऐकून नागराजला तर कमालीचा आनंद होतो. आता नागराज जेव्हा जेलमध्ये पुन्हा येतो तेव्हा महिपत मुद्दाम त्याची चेष्टा करतो. काय रे नाग्या, इथून जाताना तर चांगला हसत हसत गेला होतास ना तू, की आता मी इथून बाहेर पडतोय असं तसं, आणि मग काय झालं? तो भालेराव पण कमी पडला की काय तुला सोडवायला? नागराज सांगतो की माती तर तू खाल्लीच आहेस रे, कारण काय म्हणाला होतास तू, तुला झोपेत मी इथं सडताना दिसतोय? अरे ते तर सगळं सोडच, माझी जामीन झालेली आहे. महिपत म्हणतो मग इथं परत कशाला आलायस? नागराज म्हणतो अरे माझी जामीन झालीच म्हणून समज रे तू. जजसाहेबांनी काय सांगितलं आहे, पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याची काहीच गरज नाही, याचाच अर्थ माझी आता सुटकाच होणार आहे. महिपतला आता खूप राग आलेला असतो, पण काय करणार, त्याचे हात दगडाखाली असतात, त्यामुळे तो काहीही त्याच्याविरुद्ध साक्ष देऊ शकत नसतो. आता इकडे सगळेजण जेव्हा बाहेर येतात तेव्हा सायली म्हणते म्हणजे नागराज काकांना जामीन मिळणार का? तेव्हा रविराज म्हणतो कोर्टाने सांगितलं ना आत्ताच, त्यांचा रोग कशावरती होता, त्यांचा कल आपल्याला आत्ताच कळालेला आहे. सुमन घाबरूनच म्हणते म्हणजे हे बाहेर पडणार, पुन्हा ते मला धमकवणार, पुन्हा मला त्रास देणार. आता या विचारानेच ती खूप घाबरलेली असते. मात्र अर्जुन आणि रविराज तिला धीर देतात. अर्जुन म्हणतो सुमन काकू, तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत, आम्ही तुला कधीच एकटं सोडणार नाही. रविराजसुद्धा तिला खूप धीर देतो. चैतन्य म्हणतो पण सुमन काकी, इतका विचार करू नका तुम्ही, कदाचित उद्या नागराज काकाची बेल होणारही नाही. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नागराजची जामिनावरती सुटका होते. अर्जुन खूपच चिडतो आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याला चक्क लातच मारतो. नागराज खाली पडतो. अर्जुन रागातच त्याला म्हणतो की एका शिक्षेपासून तुझी सुटका झाली असेल, पण बाकी शिक्षांचं काय नागराज? आणि तितक्यात सायली, प्रतिमा आणि सुमन त्या ठिकाणी येतात. सायली म्हणते नागराज काका, एका शिक्षेपासून तुमची सुटका झाली असेल, पण घरगुती हिंसाचारा आरोपातून तुमची कशी काय मुक्तता होणार? इन्स्पेक्टर सावंत यांच्यावरती गुन्हा दाखल करा. सुमन किल्लेदार यांना मारहाण केल्याची आणि त्यांचा छळ केल्याबद्दल यांच्यावरती FIR नोंदवा. आता मात्र नागराज चांगलाच हादरलेला असतो आणि पुन्हा त्याची पाठवणी जेलमध्ये होते. तर अशाच मालिकेच्या व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.